नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि BK भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज जे एकंदरीत महाकुंभ संपला आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी काही बाहेर आल्या, बऱ्याच गोष्टी, बरेच लोक, साधू संत हे सगळे मिळालेत आणि आपण ते पाहिले पण, ठीक आहे. आणि कोण व्हायरल झालं, न कोण कसं झालं, न काय झालं, हे सगळं आपण संपूर्ण देशानं पाहिलं. परंतु त्या सगळ्याच घडींमध्ये एक व्यक्ती जो म्हणजे IIT बाबा म्हणून ओळखला जाणारा माणूस, एक अभय सिंग त्याचं नाव, आणि तो व्हायरल झालं आणि नाव बनलं त्याचं आणि व्हायरल होऊन ह्या सगळ्या गोष्टी पुढे आल्या. तो कोण आहे, कसा आहे, काय आहे आणि त्याचा आईवडिलांबद्दलचा प्रेम किती दिसत आहे, किती उतू जात आहे, हे सगळ्यांनी पूर्ण देशानं आपल्याला इथं पाहिलं. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की तो आईवडिलांचा किती अपमान करतो. याच्यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, ठीक आहे. याच्यावरती व्हिडिओ बनवला आपण, तुम्ही तो पाहिले असालच. व्हिडिओ नाही पाहिले तर आपल्या चॅनलवरती जा, तो व्हिडिओ पाहून घ्या. लगेचच आहे, या व्हिडिओच्या नंतर लगेचच आहे. खूप हुडकण्याची किंवा खूप दांदरण्याची पण काही गरज नाही. मित्रांनो, तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहणं गरजेचं आहे, कारण अत्यंत आपण महत्त्वाचा व्हिडिओ बनवला होता. पण आज हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण काय, मला एक गोष्ट समजत नाही की देशातला जो सोशल मीडिया किंवा न्यूज चॅनलवाले आहेत, हे एखाद्या निरर्थक गोष्टीमध्ये किंवा निरर्थक विनाकामाच्या कुठल्याही तरी गोष्टीमध्ये का वेळ घालवतात माहिती नाही. अरे त्या काय भेटणार आहे त्या IIT बाबापासून, त्याला निव्वळ विनाकारणानं उचलून धरतात न्यूज चॅनलवाले. दुनियाचा तिथं काहीतरी दाखवत राहतात. दुसरी गोष्ट, आता तर काल परवा त्याच्या बॅगीमध्ये गांजा मिळाला, गंजेडी, काय ते गंजेडीच आहे, ते गंजेडी त्याच्या बॅगीमध्ये गांजा मिळाला. आणि गांजा मिळाल्यानंतर सुद्धा तो काय बोलतोय की हा भगवंताचा प्रसाद, महादेवाचा प्रसाद, शंभूचा प्रसाद. आता मला सांगा, हे जर का प्रसाद अशा पद्धतीनं ते दाखवत असेल, ते गंजेडी, तर ह्या देशातल्या युवा पिढीनं काय संदेश घ्यायचा, या युवा पिढीनं काय मेसेज घ्यायचा, काय शिकून घ्यायचं त्या IIT बाबाकडनं. मी तर हाँ गांजा हो, थोड़ा सा तो मिला हो. हाँ, अब ये प्रसाद में करोगे तो कुंभ में तो इतने सारे लोग अपन नहीं पीते हैं, सबको गिरफ्तार करो फिर. मतलब ये तो लाइक अंडरस्टूड ही होता ना इन्हें भारत के अंदर. तो इन्होंने कहा कि मैं तो गांजा सेवन करता हूँ, मेरे पास गांजा भी है, मैंने गांजा पी के कुछ कह दिया होगा. वो जो गांजा जो मिला है वो ये रख नहीं सकते, वो NDPS एक्ट के तहत अपराध है. पीना भी अपराध है, कब्जे में रखना भी अपराध है. म्हणतो ना, कुठला IIT, काय शिकलाय तो. अरे माणूस तर जर का तशा बुद्धीचं, जर का संड बुद्धीचं माणूस असेल तर न शिकलेला बरं. काय त्याची बुद्धी, पेटलेली बुद्धी. मला तरी असं वाटतंय की ते नोकरी का बरं सोडले. आता बरेचसे लोक काय कितीतरी चॅनल बनले, कितीतरी व्हिडिओज बनले, कितीतरी इंटरव्ह्यू घेतले त्याचे, की बा एक व्यक्ती जो लाख, सव्वा लाख, 2 लाख कितीचा पगार असेल त्याला माहिती आहे, ठीक आहे. ते पगार सोडून एक बाबा बनला, साधू बनला, जो काय बनला असेल ते, ठीक आहे. बाबा बनला आणि संन्यास त्यानं धारण केलं. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय पॉईंट किंवा टर्निंग पॉईंट कसा आणतात की बा 1 लाख, सव्वा लाखाची नोकरी सोडून तो व्यक्ती एक साधू बनला, म्हणजे काहीतरी धर्मामध्ये किंवा काहीतरी त्या याच्यामध्ये काहीतरी असेल बा, असं प्रत्येक वाला कदाचित वाटायला लागेल. पण जर का याच्यातली सत्यता, असं मला तरी वाटतंय, मला तरी असं वाटतंय की त्याला त्या नोकरीवरती किंवा ते शिकत असताना जे काही असेल ते नोकरी करत असताना गंजेडीपणा करायला भेटत नसेल याला कदाचित, गांजा मारायला भेटत नसेल याला कदाचित. त्यामुळे हा इकडे आला आता, कारण इकडे खुल्या बढियापैकी मध्ये गांजा मारायला मिळते, सुट्टा मारायला मिळते, नशा करायला मिळते, ड्रग्स करायला मिळते. काय पुन्हा काय करत असेल त्याला माहिती. हे काय गंजेडी. अरे ह्या गंजेडी जर का ह्या युवा पिढीला काय संदेश देत आहे की भगवंताचा प्रसाद, देवाचा प्रसाद, शंकराचा प्रसाद म्हणून जर का त्याला त्या मेसेज देत असेल, तर ही युवा पिढी काय संदेश घेणार आहे त्या शिकलेल्या साधूकडून. तरी कितीतरी साधू आहेत, प्रेमानंदजी महाराज आहेत, त्यांच्याकडून संदेश घेण्यासारखं खूप सारं काही आहे. अशी खूप सारी संत बनली आहेत, खूप सारी साधू आहेत, ज्याच्याकडून आपण काहीतरी चांगला संदेश घेऊ शकतो. हे गंजेडी लोकांकडून काय घेणार आहोत. आणि ह्या गंजेडी लोकांना बिलकुल सोशल मीडियावरती स्थानच भेटू नये. आणि कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी उचलून धरतात माहिती नाही. आज तो बाहेर निघाला जेलमधून, चालले उचलून, त्याला काय भेटणार आहे तुम्हाला घंटा तर माहिती नाही. मला तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काही तथ्य वाटत नाही. परंतु हा तुम्हाला सांगतोय की ह्या गंजेडी सारख्या साधू लोकां आणि ते काही दगड फेकून मारणं, चिमट्यानं मारणं, हे मारणं. अरे तुम्हाला होतोय त्रास, तुम्ही बोलताय म्हणून दुसरे लोक विचारताय, तुम्ही शांत राहा ना, बोलूच नका ना. बोललेच नाही तर तुमच्यावरती कोण प्रहार करणार आहे, तुम्हाला कोण विचारणार आहे, तुम्हाला कोण त्रास. बोलूच नका ना, तुम्ही साधू आहेत ना, तुम्ही तुमच्या यज्ञात राहा, तुम्ही तुमच्या कामात राहा ना.
चांगली साधू ते असतात जे आपल्या फक्त यज्ञेमध्ये असतात, आपल्या कामात असतात, आणि हे बसले इंटरव्ह्यू द्यायला, आणि हे बसले चर्चा करायला, बसले यूट्यूबवाल्यांच्या त्या इंटरव्ह्यू पॉडकास्ट वगैरे वगैरे करत बसतील. आणि हेच लोक काय म्हणतील, बघ आम्हाला त्रास देतात यूट्यूबवाले, आम्हाला हे करतात, आम्हाला ते करतात. अरे काय काय ढिमणं करतात, तुम्हाला तर तिथं चोप दिला पाहिजे. सायचा नाही हो, कायचा कसला काय. ही तर सांगतो युवा पिढीला आमचा गांजा प्यासाठी शिकवतोय. अरे माझं असं तरी असं मत आहे. तुम्हाला काय वाटते नक्की तेवढं कमेंट करून सांगा, आणि कमेंटमध्ये काहीतरी लिहा. व्हिडिओला लाईक करा नका करू, तो तुमचा प्रश्न, परंतु कमेंटमध्ये काहीतरी सांगा. कसा वाटला व्हिडिओ नक्की तेवढं कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा इतरांना सुद्धा. तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना नमस्कार.